नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक डीपसीकची अनाउन्समेंट. डीपसीकने कालच म्हणजे फेब्रुवारी 21 ला एक अनाउन्समेंट केली आहे की ते त्यांचं जे मॉडेल आहे ते ओपन सोर्स करतायत. म्हणजे काय, दे आर गोइंग टू शेअर द कोड. त्यांचा जो कोड बेस आहे तो ते शेअर करणार आहेत. आणि आपण ह्या ट्विटमध्ये बघतोय दे आर गोइंग टू ओपन सोर्स 5 रिपोज. 5 रिपॉझिटरीज असणार आहेत त्या गिटमध्ये असणार आहेत. आणि व्हॉट दे आर सेइंग दॅट दिस इज अवर स्मॉल बट सिन्सिअर प्रोग्रेस विथ फुल ट्रान्सपरन्सी. डीपसीक हे चायनामधनं आलेलं आहे आणि चायना म्हटलं की लोकांना जरा धास्तीच असते. सिक्युरिटी इज प्रायमरी कन्सर्न. सिक्युरिटी हा मोठा लोकांना इश्यू असतो, एस्पेशली गव्हर्नमेंट्स, अमेरिकन गव्हर्नमेंट्स, इवन सम युरोपियन कंट्रीज, त्यांना पण काही सिक्युरिटी इश्यू आहेत. सिक्युरिटी कन्सर्न म्हणजे ते युजरचा पर्सनल डेटा कशा पद्धतीने हँडल करतायत त्याच्याऐवजी त्याच्यावर बऱ्याच लोकांना, इवन गव्हर्नमेंट एजन्सीजला थोडासा कन्सर्न आहे. बघूया काय होतं, काय सिक्युरिटी फाइंडिंग निघतात आणि याचा काय इम्पॅक्ट होतोय ते आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊया. ॲज ऑफ टुडे फक्त लामाचा म्हणजे जे मेटा जो आहे, फेसबुक जे सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं जे मॉडेल आहे ते ओपन सोर्स आहे. ओपन एआयचं मॉडेल बघतो तर ओपन एआयने त्यांचं मॉडेल इनिशियली थोडं ओपन सोर्स केलं होतं, पण आय थिंक देन सर्टन थिंग चेंज्ड आणि मग त्यांनी ते प्रोप्रायटरी केलेलं आहे. आणि व्हॉट एव्हर हॅपन्स विथ डीपसीक, म्हणजे काही जे डीपसीक बद्दल होते त्याला आजकाल बरेचशी न्यूज म्हणजे ते कव्हर केलं जातं. तर आपण आता पाहिलेलं आहे की त्याचं काय इम्पॅक्ट आहे बघून घेऊया आणि ते काय शेअर करणार आहेत. सो व्हॉट दे आर सेइंग की स्टार्टिंग फ्रॉम नेक्स्ट वीक म्हणजे फेब्रुवारी 25च्या वीकमध्ये ते कोड शेअर करणार आहेत, 5 रिपॉझिटरीज. आणि दोज कुड बी रिलेटेड टू R1, त्यांचं जे मॉडेल आहे त्याच्याबद्दल असतील किंवा अदर प्लॅटफॉर्म्स ऑल्सो असतील. त्याच्यामध्ये ते काय डेटा वापरलाय त्या डीपसीक मॉडेलसाठी, ज्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि जे त्या पद्धतीने मॅनेज करणार आहेत और मॅनेज करत आहेत, दॅट इज समथिंग विच दे आर गोइंग टू शेअर. ओके, सो आता आपल्याला वाटतं की दे आर गोइंग टू शेअर कोडिंग सिक्रेट ओपन. इट्स नॉट व्हेरी क्लिअर, पण बघूया ते काय शेअर करतायत. तर याचा काय फायदा आहे, त्यांनी ओपन सोर्स केल्यामुळे होतं काय. आता आपल्याला माहिती आहे की ओपन सोर्स कम्युनिटी असते आणि क्लोज सोर्स कम्युनिटी असते किंवा प्रोप्रायटरी म्हणतात. आणि वेन इट कम्स टू ओपन सोर्स, जनरली पीपल असोसिएट ते ओपन सोर्स म्हणजे फ्री. पण ओपन सोर्स म्हणजे नक्की नेमकं प्रत्येक वेळेला फ्री नसतं, परंतु इन मोस्ट ऑफ द केसेस इट इज ट्रू. तर त्या केसमध्ये काय होतं की ओपन सोर्स केल्यानंतर आपण त्या रिपॉझिटरीमध्ये जाऊन आपण तो कोड डाउनलोड करू शकतो, आपण तो स्टडी करू शकतो. तुम्हाला काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून बघायचं आहे, काही चेंजेस करायचे आहेत, तर ते तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येतात. म्हणजे इफ यू अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स देन यू कॅन ॲक्च्युली मॉडिफाय फॉर युअर ओन पर्पज. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कामासाठी ते मॉडिफाय करू शकतात. तर याचा नक्कीच फायदा जे रिसर्चर असतात आणि डेव्हलपर्स असतात त्यांना होणार आहे. आणि ओपन सोर्स केल्यामुळे काय होतं की जनरली एक वायडर अडॉप्शन क्रिएट होतं. एकदा त्यांनी कोड बेस शेअर केलेला आहे आणि त्यांनी काय असं वाटतं की इनिशियली काही सिक्रेट वगैरे नसेल, तर यू कॅन फ्रीली डाउनलोड, मॉडिफाय, स्टार्ट युझिंग इट. त्याच्यामुळे एक वायडर अडॉप्शन आणि ते व्हायरल होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामुळे झालंय काय की जर लोक वापरायला लागली, इवन कंपनीज हॅव स्टार्टेड अडॉप्टिंग इट, किंवा ते म्हटलं आपण ट्रायल करूया त्याची, तर एक जनरल सिक्युरिटी कन्सर्न जो बऱ्याच गव्हर्नमेंट एजन्सीजला आहे त्यांचा तो वाढणार आहे. कारण जर एखादा व्यक्ती और एखादी काइंड ऑफ कंपनी जर वापरत असेल ठीक आहे, पण सगळेच जगामधले लोक जर डीपसीक वापरायला लागले तर ते हाऊ टू ते डील विथ दॅट युजर्स पर्सनल डेटा हा त्यांना एक प्रश्न आहे. आणि त्या डेटाचं ते काय करतात, काय करतील, दॅट इज समथिंग विच इज कॉझिंग सम कन्सर्न्स ऑन द सिक्युरिटी फ्रंट. आणि दुसरा एक फॅक्टर असा आहे दॅट इज
प्रायमरली फ्रॉम दी मनी साईड और इन्व्हेस्टमेंट साईड. आत्तापर्यंत आपण ऐकलं आहे की जे बरेचसे जे मॉडेल्स असतात त्याची डेव्हलपमेंट कॉस्ट खूप हाय असते. म्हणजे जे AI मॉडेल्स ट्रेन केले जातात तसे बिलियन्स ऑफ डॉलर्स लागतात. तर म्हणजे $1 बिलियन म्हणजे ऑलमोस्ट लाईक 8,500 करोड. छोटी अमाऊंट नाही आहे. आणि यांनी काय केलंय, डीपसीकने वी नो की एकदम कमी किमतीमध्ये ते मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. तर झालंय काय की बऱ्याचशा AI कंपनीजमध्ये बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सनी खूप पैसे टाकलेले आहेत. बिलियन्स ऑफ डॉलर्स, हजारो करोड रुपये टाकलेले आहेत. आता सगळ्यांचा प्रश्न असा आहे की आपण जे पैसे टाकलेले आहेत अँड दे हॅव पुट दॅट मनी फ्रॉम इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्याच्यावरती आपल्याला रिटर्न्स मिळतील की नाही. बिकॉज त्यांची ती अपेक्षा होती की आपण आता समजा काहीतरी एक्स अमाऊंट टाकली त्याची काहीतरी 10x होईल. पण बिकॉज ऑफ डीपसेक्स रिसेंट ॲडव्हान्समेंट, एस्पेशली इन द कॉस्ट फ्रंट, आणि आता ते ओपन सोर्स करणार आहेत, त्याच्यामुळे ते एक मोठं प्रश्नचिन्ह त्या इन्व्हेस्टरच्या काइंड ऑफ मनामध्ये आहे. आणि हा त्याचा इम्पॅक्ट आहे. तर बघूया पुढे काय काय होतंय. लेट्स सी हाऊ द मार्केट काइंड ऑफ रिॲक्ट्स टू इट, मार्केट इव्हॉल्व्स. तर AI आणि डीपसीक हे फार नवीन आहे. त्याच्यामुळे पुढे काय होईल ते काय नक्की सांगता येत नाही. पण इट इज गोइंग टू बी इंटरेस्टिंग काइंड ऑफ प्लेस और इंटरेस्टिंग एरिया असणार आहे. आणि आपण ट्रॅक करत राहू. आजच्या व्हिडिओसाठी तेच थांबतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.